नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने दोन महत्त्वाच्या अपडेट पाहणार आहोत। एक म्हणजे जे 2017चे अभियोग्यताधारक आहे त्यांच्यासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या सूचना, त्याचप्रमाणे आता पवित्र पोर्टलवरती त्यांची पुढची जी प्रोसिजर आहे ती कोणत्या उमेदवारांसाठी असणार, त्याचप्रमाणे 2022-23चे जे अभियोग्यताधारक आहे त्यांच्यासाठी असणारी महत्त्वाची सूचना, या दोन प्रकारच्या सूचना पवित्र पोर्टलवरील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याचप्रमाणे CTET 20 ऑगस्ट 2023 ज्यांची एक्झाम 20 ऑगस्टला झालेली 2023मध्ये, त्यांचं मार्कशीट डिजिलॉकर या ऑफिशियल ॲपमध्ये आलेलं आहे, मार्कशीट आणि सर्टिफिकेट। तर ज्यांना ते डाउनलोड करायचं आहे ते ऑफिशियल ॲप आहे आणि त्यावरनं ते डाउनलोड करू शकतात, अशी CTETची एक छोटीशी नोटिफिकेशन होती। त्यानंतर शिक्षण मंत्री आहेत जे दीपक केसरकर साहेब, ते वारंवार नेहमी मीडियासमोर ज्या प्रकारे घोषणा करतात त्यातील एक अपडेट, अशा या 3 अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। यामध्ये ज्यांना CTETचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे त्यांनी डिजिलॉकरमधनं ते करून घ्यावं। दुसरं म्हणजे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी 2 ते 3 दिवस झाले पुन्हा पत्रकार परिषदेमध्ये 30,000 पदभरतीची ते घोषणा करत आहेत। म्हणजेच ते त्यांच्या एका मुद्द्यावरती ते त्यांचे स्टेटमेंट नेहमी बदलतात, परंतु त्यांचा हा मुद्दा असा आहे की जी 30,000 पदभरती आहे त्या स्टेटमेंटवरती ते ठाम आहेत। फरक फक्त आता एवढंच आहे की त्या 30,000मध्ये जी पदभरती आहे ती त्यांनी हेही सांगितलेलं आहे की जेव्हा सगळ्या जिल्ह्यांचे रोस्टर कंप्लीट होतील तेव्हा पवित्र पोर्टलवरती ॲडव्हर्टाईज येईल। आतापर्यंत काही जिल्ह्यांचे रोस्टर हे कंप्लीट झालेले आहेत आणि काही जिल्ह्यांचे बाकी आहेत। मग ते जर सांगतात की जर रोस्टर कंप्लीट झाल्यानंतर ॲडव्हर्टाईज येईल, परंतु त्यामध्ये एक आहे की ॲडव्हर्टाईज ह्या जाहिराती या टप्प्याटप्प्याने येणार आहेत। त्यामुळे शिक्षक भरतीच्या संदर्भाने प्रत्येक अभियोग्यताधारकाला आता आतुरता आहे की जाहिराती नेमक्या कधी येतील। जसं की या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की टॅब ओपन झालेला आहे, परंतु तो संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, संस्था, जिल्हा परिषद यांच्यासाठीचे ते टॅब आहेत। त्यामध्ये अभियोग्यताधारकांचा काहीही त्यामध्ये आपल्याला करायचं नाही आहे। यामध्ये फक्त हा टॅब आपल्या माहितीसाठी आहे की आपण त्यामध्ये एवढं पाहू शकतो की हां, काहीतरी आता ही सिच्युएशन खरंच यामध्ये पावलं मोठ्या प्रमाणात उचलली जात आहेत। म्हणजे जसं 2017चा विद्यार्थ्यांनी आता अनुभव घेतलेला आहे की तेव्हाची भरती आज तागायतपर्यंत चालू होती, परंतु 2022-23चे हे अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यासाठी पवित्र पोर्टल म्हणजे ॲक्टिव्ह असताना आपल्याला दिसत आहे। भले आता इतके महिने यामध्ये उलटून गेलेले आहेत, इतक्या दिवस विलंब होणं गरजेचं नव्हतं, अपेक्षित नव्हतं, परंतु तरी देखील प्रत्येक अभियोग्यताधारकाने संयम ठेवला। अतिशय म्हणजे संयमाला सुद्धा एक सीमारेषा असते आणि इतके मोठ्या प्रमाणात संयम ठेवून सुद्धा अभियोग्यताधारकांनी एकदम शांततेत ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत आणि या सगळ्याचं फळ म्हणजे त्यांना निश्चितच न्याय मिळावा, जास्तीत जास्त जागा येऊन। त्याचप्रमाणे आता शिक्षण मंत्री देखील सांगतात की 80% पदभरती होणार आहेत। म्हणजे वारंवार त्यांचं हे स्टेटमेंट येत आहे की 30,000 पदे आणि जे एकूण रिक्त पदे आहेत त्याच्या 80% पदभरती होणार आहे। म्हणजे त्यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं 67,000 पदे रिक्त आहेत, विद्यार्थी 55ची मागणी करत होते, परंतु ते शिक्षण मंत्री वारंवार 30,000ची घोषणा करत होते आणि त्यांनी 30,000 पदं भरली जातील असं कालच्या देखील मीडियासमोर सांगितलं आणि परवाच्या म्हणजे 2 दिवस ते मीडियासमोर त्यांच्या स्टेटमेंटवरती ठाम आहेत आणि 80% पदं भरतील असं देखील त्यांनी सांगितलं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शिक्षण मंत्र्यांनी जे काही TET फ्रॉडमध्ये असतील किंवा ज्यांनी काही घोटाळे केलेले आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि ते चालू आहे असं देखील सांगितलेलं आहे। आता यानंतर आपण 2017च्या अभियोग्यताधारकांसाठी असणारी अतिशय महत्त्वाची सूचना पाहूया, कारण खूप दिवस हे विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये होते। यामध्ये आता आपल्याला नेहमीप्रमाणे 2017च्या अभियोग्यताधारकांसाठी teacherrecruitment.organization.in या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। त्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर या प्रकारच्या इंटरफेसद्वारे टीचर रिक्रुटमेंट 2022वर क्लिक करून या प्रकारचा इंटरफेस दिसेल। त्यामध्ये आता ब्ल्यू
आणि ऑरेंज 2022 आणि 2017 दोघांमध्ये देखील यामध्ये अपडेट करण्यात आलेले आहेत। आता यामध्ये 2017च्या टॅबवर क्लिक करून या प्रकारच्या इंटरफेसद्वारे तुम्हाला सगळ्यात एक नंबरला गाईडलाईन्स इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स त्यावर क्लिक करून ॲप्लिकांटसाठी या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी म्हणजे एक न्यू टॅब देण्यात आलेला आहे, त्यावर क्लिक करून या प्रकारची प्रेस नोट यामध्ये देण्यात आलेली आहे। आता ही फक्तच 2017च्या अभियोग्यताधारकांसाठी आहे। आता फर्स्ट पॅराग्राफमध्ये सांगण्यात आलेलं आहे की 2017मध्ये ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती। त्यानंतर मार्च 2019मध्ये विविध आस्थापनांकडून पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यात आली होती आणि ऑगस्ट महिन्यापासून तर फेब्रुवारी 2021 पर्यंत यामध्ये मुलाखतीशिवाय पदभरती करता वेळोवेळी नियुक्तीसाठी उमेदवारांसाठी शिफारस करण्यात आली होती। आता यामध्ये 19/4/2023 आणि 12/6/2023 मधील निर्देशानुसार नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांपैकी अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले उमेदवार या कारणाने रिक्त असलेली पदे, आता बघा या ठिकाणी जर वेटिंग लिस्ट लावली असती तर अपात्र उमेदवारांच्या नंतर पाठीमागं ते जे बाकीचे उमेदवार आहे त्यांची वेटिंग लिस्ट वरवर आली असती, म्हणजे अपात्र उमेदवारांच्या जागी बाकीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी प्राधान्य भेटलं असतं, म्हणजे अपात्र ह्या जागा ते जागीच भरून गेल्या असत्या। पुन्हा गैरहजर या ठिकाणी देखील म्हणजे एका वेटिंग लिस्टचा परिणाम किती झालेला आहे। गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या वेळेस त्यांना सूचना देखील देण्यात येतात, परंतु त्यानंतर वेटिंग लिस्टचे विद्यार्थी त्यामध्ये इन्क्लूड करून घ्यायचे असतात। आता सगळीकडेच वेटिंग लिस्ट हा प्रकार आहे, मग शिक्षक भरतीमध्येच नाही आहे खरं तर। व रुजू न झालेले अशा उमेदवार या कारणाने रिक्त असलेली पदे शिफारशीसाठी ही जी कारणं दिलेली आहेत ही एका वेटिंग लिस्ट न लावण्याचे हे परिणाम आहेत। खरं तर रिक्त असलेली पदे शिफारशीसाठी योग्य उमेदवार उपलब्ध न झालेली पदे, आता योग्य उमेदवार उपलब्ध झाला नाही, मग वेटिंग लिस्ट लावली असती तर पुढच्या विद्यार्थ्यांना संधी भेटली असती। माजी सैनिक या समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झालेली पदे, तसेच मुलाखतीसह प्रकारातील केवळ 1ली ते 5वी या गटातील पदांसाठी नियुक्तीची कार्यवाही न झाल्यामुळे, आता ही नियुक्तीची कार्यवाही का नाही झाली तर ब्रिज कोर्सचा जो निकाल होता तो पेंडिंग होता। जाहिरातीतील रिक्त पदे इत्यादी सर्व रिक्त पदांसाठी गुणवत्तेनुसार व रिक्त असलेल्या पदांच्या आरक्षण व विषयानुसार उमेदवारांच्या नियुक्तीकरता शिफारशीची कार्यवाही करण्यात येणार आहे। म्हणजे आता स्पष्ट सांगितलेलं आहे, यामध्ये आता ही प्रोसिजर सुरू होत आहे आणि यासाठी आता जास्त प्रतीक्षा नाही, मोजून 2 दिवसांचाच अवधी या ठिकाणी आहे। कधी तर 20/10/2023 ते 31/10/2023 या कालावधीमध्ये सुविधा देण्यात येणार आहे। परंतु उपरोक्त नमूद रिक्त असलेल्या पदांपैकी स्थानिक स्वराज्य संस्थातील रिक्त पदांच्या, आता कोणासाठी आहे या ठिकाणी फक्त स्थानिक स्वराज्य संस्था ही सुविधा या ठिकाणी देण्यात येणार आहे। मग आता त्यासाठी उमेदवारांना काय करायचं आहे, आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर mahateacherrecruitmentorganization.in या आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांना भेट द्यायची आहे। यानंतर स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले यामध्ये बघा ज्यांनी सेल्फ सर्टिफाईड केलेला आहे त्यांच्याच बाबतीत आहे। यापूर्वी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले आहेत त्यापैकी पात्र उमेदवारांना रिक्त पदासाठी ज्यांनी सेल्फ सर्टिफाईड केलं त्यातील पात्र उमेदवार रिक्त पदासाठी दिलेल्या ही जी तारीख दिलेली आहे 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये नोंदविण्यासाठी सुविधा देण्यात येईल। म्हणजे आता तुम्हाला प्रिफरन्स येणार, पण हे प्रिफरन्स कोणाला येणार, ज्यांनी सेल्फ सर्टिफाईड केलेला आहे त्यांना। परंतु आता ज्यांना ज्याप्रमाणे त्यांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असेल त्याप्रमाणे म्हणजे त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना प्रिफरन्स येतील आणि ते त्यांना नोंदवायचे आहेत कधी 10 ते 25 या कालावधीमध्ये। आणि 2023च्या विद्यार्थ्यांचा यामध्ये काहीही विषय नाही, फक्तच 2017चे जे अभियोग्यताधारक आहे त्यांची ही प्रेस नोट आहे। मग त्यांना नोव्हेंबरच्या 10 तारखेपासून 25 तारखेपर्यंत हा 15 दिवसाचा प्रिफरन्स लॉक करण्यासाठीचा कालावधी दिलेला आहे। तदनंतर रिक्त पदांचे उपलब्ध आरक्षण, अध्यापनाचे विषय, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीतील उमेदवारांचे प्राप्त गुण यांचा एकत्रित विचार करून उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल।
आता यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कधी प्रिफरन्स येणार, कधीपर्यंत लॉक करायचे आणि पुढील जी तुमची शिफारस आहे नियुक्तीसाठी ही त्यानंतरची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजेच नोव्हेंबरच्या एंडिंगला ही प्रोसिजर तुमची कंप्लीट होईल आणि डिसेंबरपर्यंत म्हणजे डिसेंबरला तुम्हाला जॉईनिंग भेटेल आणि नवीन वर्षाच्या नवीन शुभेच्छांसकट तुम्ही नक्कीच कामावरती रुजू झालेले देखील असाल. परंतु जर वेटिंग लिस्ट लावली असती तर बाकीच्या गोष्टींचा परिणाम हा झाला नसता. म्हणजे जे इवन यामध्ये 2022-23 मध्ये जरी जी शिक्षक भरती होणार आहे यामध्ये देखील वेटिंग लिस्ट ही खूप गरजेची आहे. कारण जे उमेदवार अपात्र ठरतात मग त्यामध्ये पुढच्या विद्यार्थ्यांना संधी भेटते जे पात्रता सिद्ध करू शकतात. यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या ऑफिशियल वेबसाईटच्या कॅन्डिडेट इन्स्ट्रक्शनच्या खाली गाईडलाईन्स इन्स्ट्रक्शन्स फॉर प्रायव्हेट मॅनेजमेंट यांच्यासाठी देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता या संस्थांना देखील या ठिकाणी संस्थेचे इंटरव्ह्यू स्टेटस, त्याचप्रमाणे जॉईनिंग डेट्स, त्याचप्रमाणे संस्थांचा जो काही रिझल्ट टॅब आहे त्यासाठी अशा 3 प्रकारच्या सूचना संस्थेंना देखील देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे सर्वांना या ठिकाणी कामे वाटून देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सर्वांना संस्थेला असेल मॅनेजमेंटला असेल सर्वांना या ठिकाणी कामे वाटून देण्यात आलेली आहे. त्यामधील आपल्यासाठी महत्त्वाचा असणारा मुद्दा म्हणजे या ठिकाणी बघा जाहिराती कशा येणाऱ्या आहेत. बघा जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक या सर्वांच्या जागा या ठिकाणी येणार आहेत. आणि ह्या कोणत्या बेसवर येणार आहेत तर 2022-23 ची जी संच मान्यता आहे ती पकडून या ठिकाणी या रिक्त पदांचा अहवाल सादर होणार आहे. परंतु असं किती पदे येणार एक्झॅक्टली हे सांगितलेलं नाही. परंतु एकूण जी रिक्त पदे आहेत रिक्त पदांच्या 80% या मर्यादेत नोंद करायची आहे. म्हणजे संस्थेंना काय सांगितलेलं आहे की तुमची जी रिक्त पदं आहेत रोस्टरनुसार बिंदू नामावलीनुसार 2022-23च्या आता या ठिकाणी बघा संकीर्ण दिलेला आहे दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80% मर्यादेत मागणी नोंद करावी. म्हणजे संस्थेने शिक्षकांची मागणी किती नोंद करायची, समजा त्यांना 100 जागा पाहिजे असतील तर त्यांनी 80 विद्यार्थ्यांसाठीची मागणी या ठिकाणी करायची आहे. म्हणजे 80% पदभरती प्रत्येक या जिल्हा परिषद महानगरपालिका सगळ्यांची 80% पदभरतीची या ठिकाणी मागणी होणार आहे. पहिलीपासनं 12वी पर्यंतची पदे भरली जाणार आहेत यामध्ये. त्याचप्रमाणे विषयानुसार आपण पाठीमागे देखील व्हिडिओमध्ये किंवा नेहमी सांगितलेलं आहे आपली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, तुमचं सामाजिक समांतर आरक्षण आणि तुमचे ग्रॅज्युएशनचे असणारे सब्जेक्ट, तुमचे TET असेल, CTET असेल, पेपर 1-2 पास असेल त्यानुसार आता तुम्ही जी प्रोफाईल लॉक केलेली आहे सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे. आता यापुढचे प्रिफरन्स आता हे बघा ह्या संस्था यामध्ये आता त्यांची इन्फॉर्मेशन भरत जाणार, ते त्यांचं रोस्टर कंप्लीट करणार. त्यानंतर मग ते ओपन करणार अभियोग्यताधारकांसाठी आणि मग तेव्हा तुम्हाला प्रिफरन्स जनरेट करता येणार. मग आता तुम्ही काय विषय नोंदणी केलेली आहे त्यानुसार तुम्हाला आता प्रिफरन्स येणार. संस्थांना या ठिकाणी कशी संधी दिलेली आहे बघा की जर भाषा, गणित, विज्ञान किंवा नुसता गणित, नुसता विज्ञान किंवा समाजशास्त्र याप्रमाणे अध्यापनाच्या विषयांसाठी मागणी करता येईल. म्हणजे तुम्ही सेपरेट गणितासाठी देखील मागणी करू शकता किंवा एकत्रित गणित आणि विज्ञान अशा विषयासाठी देखील तुम्ही मागणी करू शकता. फक्त गणितासाठी पण करू शकता, फक्त विज्ञानासाठी करू शकता किंवा गणित विज्ञान ई मध्ये दिले ते दोघांसाठी करू शकता. 9वी-10वीच्या गटातील भाषा विषय गणित विज्ञान, समाजशास्त्र किंवा इतिहास, भूगोल यामध्ये देखील सांगितलेलं आहे की तुम्ही एकत्रित देखील मागणी करू शकता आणि स्पेशल सब्जेक्ट त्या प्रत्येक विषयानुसार स्पेशल टीचर अशी देखील तुम्ही डिमांड करू शकता. आणि कशा प्रकारे ही डिमांड करायची आहे जसं अभियोग्यताधारकांना फ्लोचार्ट दिला होता तसा संस्थांना देखील या ठिकाणी फ्लोचार्ट देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे 2022-23च्या अभियोग्यताधारकांसाठी देखील आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचं काम संपलेलं आहे परंतु आता हे संस्थेचं काम पवित्र पोर्टलवरती चालू झालेलं आहे. आणि जसं सांगितलं की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात
म्हणजेच जाहिराती देऊन पूर्ण होतील किंवा नोव्हेंबरचा पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठीची ॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांना प्रिफरन्स देण्यासाठीची संधी भेटेल। त्याचप्रमाणे 2017च्या विद्यार्थ्यांसाठी देखील इन्फॉर्मेशन यामध्ये सांगण्यात आलेली आहे आणि जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी वारंवार केलेल्या सूचनांप्रमाणे वारंवार वापरलेल्या शब्दप्रयोगाप्रमाणे आता 30,000 पदभरती। आता जी काही इतकी इन्फॉर्मेशन बघितलेली आहे त्यामध्ये एकूण रिक्त पदांचा आकडा त्या ठिकाणी सांगण्यात नाही आलेला। त्यांनी हे सांगितले जेवढी पदे तुमच्याकडे रिक्त असतील त्याच्या 80% पदाची तुम्ही मागणी करा, म्हणजे 80% पदाची तुम्ही पवित्र पोर्टलला डिमांड करा। म्हणजेच त्यांनी हे सांगितलेलं नाही की एकूण रिक्त पदे किती आहेत। त्यामुळे आता टोटल जी रिक्त पदे असतील ती पवित्र पोर्टलला जाहिरात आल्यावर समजेल, परंतु 80% पदभरतीला मान्यता मिळालेली आहे आणि त्याप्रमाणे प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळावा या हेतूने जास्तीत जास्त पदे पवित्र पोर्टलला येतील अशी सर्व अभियोग्यताधारकांनी एक अपेक्षा ठेवूया आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया।